नमस्कार. आजच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर चेतन दिलीप साळुंखे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. हॅलो डॉक्टर हा आमचा आरोग्यविषयक कार्यक्रम आहे, ज्यामध्ये आम्ही तुमच्या प्रश्नांचं तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन घेत असतो. विषय आहे सांधेदुखी व क्रीडा क्षेत्रातील दुखापतींवर आधुनिक उपचार. प्रेक्षको, आजकाल 30 ते 35 वयोगटामध्ये सांधेदुखी ही एक कळीची समस्या बनून टाकली. त्यावरूनच आजकाल आपण बघतोय तो म्हणजे क्रिकेट वर्ल्ड कप, ज्यामध्ये असंख्य खेळाडू या खेळादरम्यान इंजोर्ड झालेले दिसतात, दुखापती झालेले दिसतात. पूर्वी आपण नावं ऐकायचो सचिन तेंडुलकर टेनिस एल्बोने दुखापत, जवगल श्रीनाथ शोल्डर पेन, युवराज सिंग नी पेन. याच इंजुरीज इतर खेळातील खेळाडूंना देखील लागू पडत असतात. गांभीर्याची बाब म्हणजे जागतिक स्तरावर आज 1.35 लाख खेळाडू हे दरवर्षी इंजोर्ड होत असतात. कालपर्यंत आपले खेळाडू हे उपचारासाठी किंवा त्याच्यावर चिकित्सा करण्यासाठी विदेशात जात असत, परंतु आज या चिकित्सा पद्धती किंवा आधुनिक उपचार पद्धती आज आपल्या भारतात अतिशय चांगल्या प्रकारे उपलब्ध आहेत व त्याचा चांगला फायदा आपल्या खेळाडूंना होतोय. तो कसा हे आज आपण जाणून घेणार आहोत. आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत प्रसिद्ध ऑर्थोपेडिक स्पोर्ट्स सर्जन डॉक्टर आशिष अरबट. नमस्कार सर, आजच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. डॉक्टर आशिष अरबट हे महाराष्ट्राला सुपरिचित असे ऑर्थोपेडिक सर्जन आहेत. त्यांचे MBBS हे शिक्षण मुंबई विद्यापीठातून झालेले आहेत. त्यांचे पदव्युत्तर शिक्षण हे विशेष प्रावीण्यासह MS ऑर्थो या विषयात झालेले आहेत. त्यापुढील शिक्षण MCH ऑर्थोपेडिक्स यात लंडन येथून झालेले आहेत. जागतिक स्तरावर त्यांनी स्पोर्ट्स मेडिसिन अँड ॲडव्हान्स ऑर्थोस्कोपी हे USA आणि शोल्डर अँड एल्बो ऑर्थोस्कोपी जपान यातून त्यांनी फेलोशिप मिळवलेली आहेत. त्यांचा स्पेशल इंटरेस्ट हा शोल्डर ऑर्थोस्कोपीमध्ये आहेत. तसेच विविध जागतिक आरोग्य परिषदांमध्ये त्यांनी आपले शोध निबंध देखील सादर केलेले आहेत. आज आपण त्यांच्यासोबत सांधेदुखी आणि क्रीडा क्षेत्रातील दुखापती यावर त्यांचं मार्गदर्शन घेणार आहोतच, त्यांच्याशी चर्चा करणार आहोतच, पण तुमचाही सहभाग आजच्या कार्यक्रमात महत्त्वपूर्ण आहे, आवश्यक आहे. आमच्याशी संपर्क साधण्यासाठी व तुमचे नेमके प्रश्न विचारण्यासाठी तुम्हाला लागतील आमचे दूरध्वनी क्रमांक. संपर्कासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050 किंवा 24988050. मुंबई बाहेरील प्रेक्षकांनी 022 हा STD कोड डायल करायला विसरू नका. कार्यक्रम सुरुवात करण्यापूर्वी प्रेक्षकांना आमच्या काही सूचना आहेत. प्रश्न विचारताना कृपया तुमच्या TV संचाचा आवाज कमी ठेवा, जेणेकरून तुमचे नेमके प्रश्न आमच्यापर्यंत स्पष्ट ऐकू येतील. विषयाच्या अनुषंगाने येणारे प्रश्न आम्हाला तुमच्याकडनं अपेक्षित आहेत. कार्यक्रमाच्या शेवटी आजच्या तज्ज्ञांचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि ईमेल ID हे आम्ही तुम्हाला कार्यक्रमाच्या शेवटी आणि मधोमध देखील दाखवणार आहोत, याची देखील तुम्ही नोंद घ्यावी. चला तर मग आजच्या चर्चेला सुरुवात करूया. सर, आजपर्यंत तुम्ही इतक्या हजारो सर्जरीज केल्या आहेत, तर सध्या काय चित्र दिसतं सर? काय सांगणार सर? सर्वात मोठं चित्र असं दिसतं की सर्जन म्हटला की सर्जरीज करणार. बरोबर, हे चित्र बदलत चाललंय. बरोबर सर. आपल्याला आता हेही बघायचं आहे की सर्जरी आपल्याला नाही करता यावी यासाठी काय करायला पाहिजे. आपण कुठलाही देश जेव्हा विकसित होतो तेव्हा संगीत आणि स्पोर्ट्स हे डेव्हलप होतात असं ऐकलंय. आपण इजिप्त म्हणा, काही मोठी राष्ट्र म्हणा, US म्हणा, जपान म्हणा, तसं भारत आता स्पोर्ट्स कडे वळायला लागला. भारतीय आता स्पोर्ट्स कडे वेगळ्या नजरेने बघायला लागलेत. स्पोर्ट्स एक लाईफचा एक पार्ट व्हायला लागला. बरोबर. तर आपण आता हे लक्षात घेतलं पाहिजे की नुसतं स्पोर्ट्स सर्जरी नव्हे तर कन्झर्वेटिव्ह ऑर्थोपेडिक्स एक नवीन डेव्हलपमेंट, टेक्नॉलॉजीला आम्ही त्यात इन्व्हॉल्व करतोय. टेक्नॉलॉजी नुसतीच ऑपरेटिव्हला नाही तर संशोधनासाठी, खेळाडूंची क्षमता वाढवायला आणि रिक्रिएशनल स्पोर्ट्समॅन जसे आपण वीकेंड वॉरियर्स म्हणतो, जे आजकाल सॅटर्डे संडे स्पोर्ट्समॅन आहेत, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी. आणि तिसरं कॅटेगरी म्हणजे शाळेय पोरं. ओके सर. ह्यांना कुठलं स्पोर्ट्स घ्यावं, हे स्पोर्ट्स माझ्या भावाने घेतलंय म्हणून मी खेळावं का, शालेय स्तरावर हे याच्यासाठी आम्ही खूप आता मेहनत करतोय. आणि त्यासाठी स्पोर्ट्स मेडिसिन नावाचं आता ऑर्थोपेडिक्समध्ये एक नवीन ब्रँच विकसित होते आणि त्यासाठी आम्ही पुढे बघतोय की ती एक वेगळी ब्रँच म्हणून नंतर डेव्हलप होईल. म्हणजे सर, कन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट म्हणजे की त्याच्यामध्ये सर्जरी कमीत कमी केल्या जातील आणि रोजच्या दैनंदिन जीवनातून याचा वापर कसा केला याबद्दल तुम्ही सांगताय सर. सर, याचा पुढचा प्रश्न मला विचारायचा आहे सर, सांधेदुखी म्हणजे नेमकं काय सर? की सर्वसामान्यांना पडणारा प्रश्न आहे, त्याबद्दल काय सांगणार सर? सांधेदुखी याचं जर आपण विश्लेषण करायला गेलो की सांधेदुखी हे मेन कारण का होते, कारण काय सर त्यामागची? त्याचे 502 कारण आहेत. जर आता आपण एक्झाम घ्यायला गेलो तर मुलं सांगतील, पण दैनंदिन जीवनातली जी मेन कारण आहेत की तुमचा जन्म कुठे झालाय, तुमच्या आईवडिलांना सांधेदुखी आहे का, बरोबर सर, तुम्ही काय खेळता, आणि
तुमचं ओरिजिन कुठे झालंय. जसं आता आपण 3 प्रकारचे DNA बघतो जगामध्ये. जसे एक कॉकेशियन आहेत, व्हाईट लोक आहेत. अच्छा. त्यानंतर ब्लॅक पीपल आहेत, त्यांचा DNA वेगळा आहे. आणि जॅपनीज, चायनीज पीपल, आणि त्यांना आपण आता मिक्स ब्रीड जसे हिस्पॅनिक लोक आहोत. तर या सगळ्यांमध्ये सांधेदुखीची कारणं ही वेगळी वेगळी आढळली आहेत. अच्छा. अल्टिट्यूडच्या हिशोबाने कुठे आपण राहतो, आपली जिओग्राफिकल लोकेशन कशी, भौगोलिक परिस्थिती कशी आहे, काय काय साम्य दिसून येतात किंवा वेगळेपणा काय आहेत त्यात, आणि आपलं डाएट याच्यावर पण सांधेदुखी ही. तर सांधे दुखलं की नुसतं जाऊन एक्सरे काढावेत किंवा असं नाही, तर एक ओव्हरऑल पेशंटला सायकोलॉजिकल पासनं ते कारणापर्यंत बघणं हे फार गरजेचं आहे. आणि त्यासाठी आता कन्झर्वेटिव्ह ऑर्थोपेडिक्स हा एक मोठा मुद्दा आम्ही समोर ठेवतोय. आणि लोकांना ते आज आपण सांगूत की प्रत्येक सर्जन नुसताच ऑपरेट करत नाही. आम्ही जरी भरपूर ऑपरेटिव्ह करत असलो, जर आम्ही 10 ऑपरेट करतो, तर आम्हाला आमची इच्छा आहे की आम्ही 20 लोकांना कन्झर्व करू. बरोबर सर, बरोबर. सर, सांधेदुखीबद्दल तुम्ही इतकं सांगतायत, तर सांधेदुखीचे नेमके प्रकार कसे पाडता येतील सर? साध्या भाषेत कसं वर्गीकरण करता येईल सर त्याबद्दल? सांधेदुखी साध्या भाषेत बघायला गेलं की जसं मी सांगितलं, जसं तुमचं ओरिजिन आहे, काही अनुवांशिक सांधेदुखी असतात. जसं आपण आता मी काही कॉम्प्युटरवर तुम्हाला दाखवू शकतो की सरांनी या ठिकाणी आपल्याला दाखवण्यासाठी काही स्लाइड्स देखील आणल्या आहेत की त्याबद्दल सर सांगतील. सर, काय सांगणार त्याबद्दल? आता आपण इथं स्लाइड जर बघितली तर स्लाइडमध्ये आपण बरोबर सांधेदुखीचा मेन प्रकार एकतर स्नायूमुळे होऊ शकतो, दुसरं हाडामुळे होऊ शकतो, बरोबर, तिसरं आतमध्ये जे लिगामेंट आहेत, अच्छा, जे एका हाडाला दुसऱ्या हाडाला जोडणारे जे रसीसारखे कार्टिलेजचे स्ट्रक्चर असतात ते, आणि तिसरं आहे कार्टिलेज. या सगळ्यांमध्ये जर काही अपवाद झालेत, काही प्रॉब्लेम झाले, तर सांधेदुखी होऊ शकते. सर्वात जास्त सांधेदुखीचं आजकालचं जे कारण आहे ते मस्क्युलर आहे. अच्छा, बरोबर. आपण हे विसरतो की आपल्याकडे 206 बोन आहेत. प्रत्येक गोष्ट बोनी पेन आहे असं नाहीच आहे. आणि आपल्याकडे एका साईडला 650 मसल्स आहेत. तर ओव्हरऑल नियर अबाउट 1250 मसल्स. तर मस्क्युलर पेनसाठी आजकाल ऑर्थोपेडिक्स खूप कॉन्सन्ट्रेट करून राहिलंय, आणि ते एक मेन कारण सांधेदुखीचं होऊ शकतं. दुसरं कारण आहे ज्यांना अनुवंशिकतेमुळे जे काही सांधेदुखी आलेली आहे, जसं रिमॅटॉइड आर्थरायटिस आहे, ज्यामध्ये लहानपणीपासून अनुवंशिकतेपासून सुरुवात झालेली असते. तर त्यांचं मेन तुम्ही एक जसं तुम्ही म्हणाला कसं ओळखावं, तर लहानपणीपासून एक तर त्यांच्या घरी लोकांना सांधेदुखी असेल, छोटे जॉईंट्स त्यांचे दुखायला लागतात. सर, माफ करा, कार्यक्रमात पुढे जाण्यापूर्वी आपल्याला एक फोन आलाय. रमेश पिंगे यांचा फोन आलाय लातूरवरून. नमस्कार रमेशजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्कार पिंगेजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. माझा गुडघा दुखतोय, गुडघ्याच्या वरती जरा मुंग्या येतात. हा. गुडघा दुखतोय, गुडघ्याच्या वरती. हा. आपलं वय किती आहे? ओके, आपलं वय किती सर? साधारण 44. आपलं वय किती आहे? 44. अच्छा. मागील काही झाले होते दुखापत यापूर्वी? चालेल सर, तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतील. सर, त्यांनी आपल्याला प्रश्न विचारलाय की सर त्यांच्या गुडघ्याच्या वर दुखापत झाली, म्हणजे थोड्याशा मुंग्या येतात, आणि वय 44 आहे. सर, काय वाटतं, काय सांगणार असं त्याबद्दल? मुंग्या याचं आता ते आपण हे त्यांना ऍक्च्युली पहिले ती इव्हॅल्युएट करावं लागेल की त्यांचं गुडघा नेमका दुखतो कुठे आहे. बिकॉज मुंग्या येणं, तिथे एक सायफेनस नर्व आहे, तर कधी कधी आपण बाईक चालवतो, कधी त्यावर पडलोय, कधी खेळतोय, कधी तिथे दुखापतग्रस्त झाले आहे. आतमध्ये जसं मी सांगितलं, लिगामेंट त्यांचं एकदा चेक करावं लागेल, त्यांचे कार्टिलेज चेक करावं लागेल. पण यंग माणूस आहे, बरोबर सर, यंग माणसामध्ये कार्टिलेज झिजायची जी ऑस्टिओआर्थरायटिस हा प्रकार हा कमी असतो, पण कमी असते इतरत्र त्यांचे साधं कधी कधी स्पोर्ट्समॅनमध्ये मसल पूल झालेला असतो. बरोबर सर. तर हे सगळे इन्व्हेस्टिगेशन्स नॉर्मल असतात. बरोबर सर. आणि आपण जर बघायला गेलो की त्यांना एका पर्टिक्युलर स्पॉटला, ट्रिगर स्पॉटला पेन असतं. बरोबर सर. तर ते त्याच्यावर आपण पुढे चर्चा करणार आहोत की ट्रिगर स्पॉट आणि याची ट्रिगर स्पॉटवर इन्व्हेस्टिगेशन्स करावेत की स्पोर्ट्स सर्जनकडे जाऊन त्याची स्पेशल ट्रीटमेंट घ्यावी. याच्यावर आपण पुढे एक त्याच्यावर विषय चर्चा करू. ते पण यांना असू शकतो. 44 वर्षात ऑस्टिओआर्थरायटिस असणं जरा डिफिकल्ट आहे. अच्छा. रमेशजी, तुमच्या प्रश्नाचं सर उत्तर देत आहेत, त्याच्याही पुढे तुम्हाला अजून मार्गदर्शन करणार आहेत. सर, मगाशी सांगताना आपल्याला फोन आला की सर त्याची कारणं काय काय, तुम्ही जी सांगत होती की सांधेदुखीची कारणं, जसं आपण मध्ये राहिलं होतं की अनुवांशिकता, ज्यामध्ये रिमॅटॉइड आर्थरायटिस, जसं आता या स्लाइडमध्ये आपल्याला दिसतंय, रिमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये अनुवांशिक तुमचे जॉईंट्स दुखायला लागतात, कारण की आपलीच प्रतिकारशक्ती आपल्या
बरोबर. विरुद्ध काम करायला लागते. अच्छा. प्रतिकारशक्ती का काम करायला लागते विरुद्ध? कारण की कुठली प्रतिकारशक्ती, आता सपोज बाहेर बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे, आपली प्रतिकारशक्ती का काम करते? ट्रिगर होतं. फॅक्टर. पण ट्रिगर फॅक्टर आजकाल स्ट्रेस, अनुवंशिकता जर असली तर स्ट्रेस बरोबर, सर. हा जो मेन फॅक्टर आहे, त्यामुळे सुद्धा रुमॅटॉइझम वाढत चाललाय. बरोबर सर. लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स खूप झालेले आहेत. सिडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे बसून कामं होत आहेत, एक्सरसाइज होत नाहीत. बरोबर. आणि एक्सरसाइज जरी झाली तरी आपण तो एक विषयच हाताळत नाही की आपली बॉडी कुठपर्यंत टॅकल करू कुठपर्यंत शकते, tackle करू शकते. कुठपर्यंत ते सांभाळू शकते बा आपली body. आणि आपली बॉडी जर आपण बघायला गेलो स्पोर्ट्स मेडिसिनमध्ये 3 प्रकारच्या बॉडीज आढळतात. अच्छा. एक आहे मिझोमॉर्फिक बॉडी. मिझोमॉर्फिक बॉडीमध्ये ती बॉडी त्यांची ते पातळ असतात, सडपातळ असतात, बरोबर. काटक कुस्तीचे असतात, जसे मिस्टर शाहरुख खान. बरोबर सर. दुसरी प्रकारची बॉडी असते मिझोमॉर्फिक. ते जन्मापासून दे आर व्हेरी स्ट्रॉंग, स्ट्रॉंग हेल्दी इज समथिंग एल्स, व्हेरी स्ट्रॉंग. आणि सहसा अरे हा आजारी पडत नाही घरी. अच्छा. एक्झाम्पल मिस्टर अक्षय कुमार. ओके सर. आणि नंतर एंडोमॉर्फिक बॉडी, ते स्वल्प स्थूल असतात जराशे, वेट गेन लगेच होतं, वेट लॉस स्लो होतं. आणि ह्या लोकांना तर ह्या तिघांमध्ये आपली बॉडी फ्रेमवर्क कुठले आम्ही आता स्पोर्ट्स मेडिसिनमध्ये बघतो आणि त्या अनुसरून तुम्हाला एक्सरसाइज दिल्या जातात. की एंडोमॉर्फिक बॉडीची एक्सरसाइज एक्टोमॉर्फला देऊन फायदा होत नाही. आता एक्झाम्पल मी कोणाला वेट ट्रेनिंग करायला सांगतोय, मिझोमॉर्फला जर मी वेट ट्रेनिंग करायला सांगितलं तर त्याला ही कॅन बिकम व्हेरी गुड बॉडी बिल्डर लाईक अर्नॉल्ड और जॉन इब्राहिम. पण तेच मी जर एक्टोमॉर्फला दिलं पातळ माणसाला, तर त्यांना ती देण्याच्या ऐवजी मी कराटे किंवा स्विमिंग किंवा रनिंग मध्ये हे करेल, जर बॉडी बिल्डिंगनी त्यांना नुकसान होऊ शकतो. आणि एंडोमॉर्फिक माणसाला आम्ही वेट लॉसवर जास्त कॉन्सन्ट्रेट करतो, किंवा जर वेट लॉस जर झालं नाही तर हार्टवर प्रेशर येऊ शकतो. तर त्यामुळे उगाच कॉपी न करता की माझा बाजूवाला एवढा पळतोय आणि मी का नाही पळत आहे, प्लीज अंडरस्टँड युअर बॉडी वर्क, बॉडी नेचर. आणि ते आम्ही इव्हॅल्युएशन करायला आम्ही काही फॉर्म्स देतो आणि त्या अनुषंगाने आम्ही तुम्हाला एक्सरसाइज देतो. आणि हे मुलांपासून सुरू होतं. म्हणजे आता 2 भावाभावांमध्ये हा फरक असू शकतो, ट्विन्स मध्ये सुद्धा हा फरक, म्हणजे जुळ्या भावांमध्ये पण बॉडी फ्रेमवर्क डिफरंट असतात. सर, कार्यक्रमात पुढे जाण्यापूर्वी आपल्याला अजून एक फोन आलाय. शैलेश यांचा फोन आलाय नाशिकवरून. नमस्कार शैलेशजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्कार शैलेशजी. नमस्कार. हो सर, मी शैलेश करे बोलतोय, तालुका येवला, जिल्हा नाशिक. हा बोला. तर मी कबड्डी खेळतो सर. हा बोला, सलग प्रश्न विचारा. कबड्डी खेळून झाल्यानंतर सकाळी उठल्यानंतर टाच दुखते, टाच. बरोबर सर, बरोबर. चांगला प्रश्न आहे. चाल. अजून काही सर इंजुरीज किंवा अजून काही दुखापती? तर त्यावर काय उपाय आहे ते सांगा सर. आपलं वय किती आहे? गुडघा दुखतो सर. चालेल. ठीक आहे सर, याबद्दल तुम्हाला माहिती देईल. बरोबर सर, बरोबर, काही हरकत नाही. सर, काय सांगणार शैलेशजी यांचा प्रश्न? शैलेशचा मेन प्रश्न, चांगला प्रश्न होता की खेळताना गुडघा दुखतोय आणि टाच दुखते. हा खूप चांगला प्रश्न. आपण पुढे बघणारच होतो की ऑस्टिओपिनिया, व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी आता खूप आढळण्यात आलेली आहे. आणि वही त्याचं खूप कमी आहे. सेकंड थिंग, वय नाही. आणि नॉर्मली कबड्डीमध्ये काही फुटवेअर घालत नाहीत. बरोबर. पण आजकाल ग्रामीण भागामध्ये ट्रेंड म्हणावा किंवा तेवढी प्रगती नसल्यामुळे त्यामुळे होऊ शकतं. तर पाय दुखायचे मेन कारण एकतर त्याला काहीतरी तिथे इजा झाली असणार, किंवा दुसरी गोष्ट तिथे फेशिया असतो, प्लॅन्टर फेशिया. अच्छा. तो फेशिया, त्याला तर मराठी शब्द नाही, बरोबर, घासल्या गेल्यामुळे किंवा ताणल्या गेल्यामुळे. आणि तिथे 2 गोष्टींची कमतरता असते, एक व्हिटॅमिन B12 आणि D3. हे जर त्या खेळाडूंनी करून घ्यावं. कमी असतील तर याचे सप्लिमेंट्स मिळतात, इंजेक्शन्स मिळतात. आणि त्यानंतर फिजिओथेरपीमध्ये त्याला आम्ही विशिष्ट स्ट्रेचिंग देतो. बरोबर सर. स्ट्रेचिंग कंबाईन्ड विथ मेडिसिन्स. आणि काही काळ या साहेबांनी खेळणं थोडं थांबावं लागेल. आणि फर्स्ट उपचार म्हणजे तिथे तुम्ही आईस लावा. आईसिंगनी खूप फरक पडतो. आणि जर दुखत असेल तर कुठल्या तरी स्पोर्ट्स सर्जनला, यू कॅन कम अँड, नाशिक काय दूर नाही, यू कॅन कम अँड सी अस, बिकॉज त्यामुळे जर त्यांचा परफॉर्मन्स कमी होत असेल तर त्यांना बघणं अतिशय गरजेचं आहे. आणि व्हिटॅमिन डी बहुतेक या माणसामध्ये कमी असणार, आणि व्हिटॅमिन आणि कॅल्शियमचे लेवल्स दिले आणि चांगलं डाएट केलं तर आपण म्हणजे योग्य तपासण्या करणं देखील त्यापुढे गरजेचं आहे. निश्चितच सर, आपल्याला योग्य प्रकारे माहिती देत आहेत सरांनी आतापर्यंत जे सांगितलं की दैनंदिन आपली जी लाईफस्टाईल आहे त्या लाईफस्टाईलमुळे किंवा ते आपल्या राहणीमानाचा फायदा सुद्धा किंवा त्याचे साईड इफेक्ट जे आहेत ते आपल्याला सांधेदुखीमध्ये वाढताना दिसतात. कार्यक्रम असाच पुढे चालू राहणार आहे. त्यापूर्वी वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. मुंबईत आणि राज्यात
स्वाईन फ्लूचा चर्चा चाललेला आहे. हे स्वाईन फ्लू नव्हे तर इन्फ्लुएन्झा बोलावं हे बरोबर आहे, कारण की ह्युमन टू ह्युमन ट्रान्सफर आहे. हिव ताप ज्याला म्हणतात, सर्दी खोकला आणि ताप असेल तर तुम्ही स्वतःचे उपचार न करता डॉक्टरांकडे जा आणि त्याच्यात उपचार घ्या असं मी सांगेन. सर्दी खोकला ताप, घसा दुखणं, डोकं दुखणं, वीकनेस असणं आणि डायरियाही सकत असणं, ह्याचे लक्षणं जेव्हा दिसते तेव्हा घाबरू नका, पण ह्याच्यात उपचार करा, कारण की उपचार आहे. H1N1 इन्फ्लुएन्झासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि मुंबई बृहन्मुंबई महानगरपालिकांनी अनेक उपचार केले आहेत, त्याची तयारीही आहेत. आपल्याकडे आयसोलेशन बेड्स आहेत. कस्तुरबा रुग्णालयात 28 बेडचा एक वॉर्ड आहे. 18 बेडची वॉर्डचीही तयारी आहे. तसेच सायन हॉस्पिटल, नायर हॉस्पिटल आणि KM हॉस्पिटलमध्ये सुद्धा 4-4 बेड्स आयसोलेशनमध्ये ठेवलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये व्हेंटिलेटर्सचीही आपण सगळीकडे 2-2 व्हेंटिलेटर्स स्पॅर ठेवलेले आहे. औषध जे आहे अँटीव्हायरल ड्रग दॅट इज टॅमीफ्लू, त्याचीही तयारी आपल्याकडे आहे. आणि ह्याच्यामध्ये तज्ज्ञ असं म्हणणं आहे की घाबरू नका, भिवू नका आणि भय पसरवू नका. ह्याचा उपचार घ्या, व्यवस्थित घ्या आणि ह्याच्यासाठी इम्युनिटी वाढवण्याची प्रयत्न करा. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आमच्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे. कार्यक्रमात पुढे जात असताना मला तुम्हाला असं विचारायचं आहे की सांधेदुखी जे आपलं पूर्वार्धात चालू होतं तर त्याच्यात काही तपासण्या आहेत का सर, किंवा प्रेक्षकांनी कुठल्या तपासण्या किंवा रुग्णांनी कुठल्या तपासण्या केल्या पाहिजे सर? रुग्ण नको म्हणालात. आम्ही काय आता स्पोर्ट्स मेडिसिनमध्ये आता काय होतं की आपल्याकडे एक ट्रेंड आहे की इंजरी झाली किंवा दुखायला लागल्यावर मग स्पोर्ट्समन माझ्याकडे येतो. अच्छा, आम्ही उलट करू. आम्ही आता त्यांना इव्हॅल्युएट करतो. प्रोटोकॉल्स बनवलेत की ह्या पर्टिक्युलर स्पोर्ट्समॅनला किंवा ह्या पर्टिक्युलर लहान मुलाला जर काही खेळायचं असेल तर त्याचे काही टेस्ट असतात. त्याच्यात आम्ही फर्स्ट त्याचे मसल स्ट्रेंथ बघतो. तर 2 प्रकारचे मसल्स असतात, एक स्लो आणि फास्ट. जसं आता तुम्ही मॅरेथॉन, आता सडनली एक ट्रेंड निघाली की मला मॅरेथॉन पळायचं आहे. अच्छा, तर जर तुम्ही आता एशियन क्राऊडमध्ये आपण बघितलं गेलं की आपले जे मसल्स आहे फास्ट मसल्स आहेत, म्हणून जर आपण शॉर्ट डिस्टन्स पळालो अच्छा, तर शॉर्ट डिस्टन्स पळाल्यामध्ये आपले मसल्स चांगले हे होतात. आणि जे सुडान वगैरेचे लोक आहेत बरोबर ते लॉंग डिस्टन्स पळायचे. तर मॅरेथॉनला तुम्ही फिट आहात की नाही अनुवंशिकता हे लक्षात घेऊन ठेवा. सगळे मॅरेथॉन पळतात, आपण पळायला पाहिजे की नाही हे इव्हॅल्युएट करतो आम्ही. सेकंड थिंग, तुमचे विटॅमिन लेवल्स आम्ही बघतो. तुम्हाला डाएट 60% गोष्ट डाएटवर डिपेंडेंट आहे. बरोबर. आणि हे लक्षात घ्यायला पाहिजे की आपलं डाएट हे कार्बोहायड्रेट बेस्ड डाएट आहे. तर आपल्या डाएटमध्ये आम्ही प्रोटीन्स वाढवतो. आम्ही तुम्हाला लिहून देतो. आजकाल डाएटचा कन्सेप्ट म्हणजे वेट लॉस. आय फील डाएटचा कन्सेप्ट इज स्मार्ट इटिंग. अच्छा, व्हॉट टू इट अँड व्हॉट नॉट चांगलं खा, स्वस्त राहा. ओके सर. वेन टू इट, बिकॉज आयुर्वेद म्हणतं जसं सगळे आजार पोटातनं सुरू होतात तिथे संपतात. तर हे खेळाडूंनी लक्ष द्यायला पाहिजे. सेकंड थिंग, जर आपण फक्त वीकेंडला काही करत असू तर 5 दिवशी काही ना काहीतरी ऍक्टिव्हिटी, सायकलिंग म्हणा, योगा म्हणा, छोट्या मोठ्या प्रमाणात एकदम जाऊन तुम्ही ट्रेकिंग, एकदम मग तिथे इंजरी सुरू होतात. बरोबर सर. आणि ह्या इंजरीज मसल्समध्ये चालू होतात, मसलवर लिगामेंटवर जातात आणि मग हाडाची झीज आणि हे सगळं सुरू होते. आपल्याकडे जो ट्रेंड असतो की मित्र जातोय म्हणून मी जातोय आणि हिवाळा लागला की आता चला फिरायला जाऊ. वन थिंग इन स्पोर्ट्स डोंट कॉपी. बरोबर सर. तरी सर त्यातल्या स्पेसिफिक तपासण्या कुठल्या सांगू शकणार सर? स्पेसिफिक तपासण्या जर तुम्हाला ऍक्च्युअल स्पोर्ट्स जर हे व्हायचं असेल तर फर्स्ट ऑफ ऑल अनुवांशिकता, तुम्ही अनुवांशिक काय रुमॅटॉइडच्या टेस्ट आहेत. त्यामध्ये RA टेस्ट आहे, विटॅमिन B12 D3च्या टेस्ट आहेत आणि विशिष्ट काही एक्सरेज. जसे आता जर तुम्ही कॉम्प्युटर स्क्रीन माझा बघितलात तर की आपले पाय जर बो लेग असतील, बरोबर सर, तर बो लेग मध्ये जर एकाच जागी प्रेशर येत असेल तरी तुम्हाला सांधेदुखीचा हा त्रास होऊ शकतो. सगळे रिपोर्ट नॉर्मल असला, तुमच्या पायाचा जो अँगल आहे बरोबर हा बरेचसे डॉक्टर्स बघत नाहीत. नुसता तो अँगल जर मी करेक्ट केला तर तुमची कम्प्लीट नी पेन निघून जाईल. तुम्हाला औषधाची गरज नाही, काही नाही. कारण का तुमचा प्रेशर एकाच साईडला पडतंय. तर त्यासाठी आम्ही करेक्टिव्ह सर्जरी आर्थ्रोस्कोपीनी करतो, हाय टेबल ऑस्टिओटॉमी म्हणतात त्याला. सर, कार्यक्रमात पुढे जाण्यापूर्वी हा प्रश्न आपण कंडक्ट करूया सर. त्यापूर्वी आपला प्रश्न आलाय, अश्विनी यांचा प्रश्न आलाय साताऱ्यावरून. नमस्कार अश्विनीजी. नमस्कार. नमस्कार. सलग प्रश्न विचारा. मी अश्विनी कदम बोलते साताऱ्यावरून. बोला. मला गुडघेदुखी आणि हाताचे सांधे आणि घोटे पण दुखतात पायाचे. आणि माझं वय वर्ष 27 आहे. 27. चालेल चालेल. यापूर्वी काही दुखापती झालेल्या मला त्रास होतोय.
अच्छा अच्छा, चालेल चालेल. आई-वडिलांना- निश्चितच या प्रश्नाचं सर निराकरण करतील. सर काय सांगणार थोडक्यात, की आपण हा प्रश्न पुढे घेणारच होतो. हा, आपण प्रश्न पुढे घेणारच होतो. 27 वयोगटात एकच डोक्यात येते ते अनुवांशिकता. बरोबर सर. दुसरी गोष्ट, ह्यांनी जो प्रश्न विचारला की माझं 27 वयोगटात जॉईंट पेन होत आहे, तर रिसेंटली जर त्यांना व्हायरल फिवर झाला असेल, बरोबर सर. मलेरिया, टायफॉइड असे काही आजार ज्याच्यामध्ये बरोबर. आपली प्रतिकार शक्ती बदलून जाते, हे आजार असेल तरी मध्ये आता चिकनगुनियाची साथ बरोबर आली होती, सर. मध्ये डेंग्यू आला होता, तर ह्यांना पोस्ट व्हायरल सिंड्रोम होतो. सर. ओके. काही महिने, काही आम्ही 3 ते 6 महिने याचं पेन बघितलंय. तर त्याला विशिष्ट टेस्ट अशी नाहीये, बरोबर. पण त्यांचे काही मार्कर्स असतात, जसे ESR आहे, एक CRP म्हणून मार्कर ब्लडमध्ये वाढत असतात, ते कमी येईपर्यंत त्यांना औषध द्यावे लागतील. म्हणजे काही वैद्यकीय निरीक्षण करून आपण हो, प्रश्नच नाही, क्लिनिकली प्रश्नच. तेवढंच महत्वाचं असतं. नक्कीच प्रश्नच तुमच्या प्रश्नाचं समाधान झालं असेल. सर, तुम्ही मगाशी सांगत होते की तपासण्यामध्ये तुम्ही जे दाखवलं की वॅलिंग ऑफ गेट्स बदकासारखी चालते, जे तुम्ही दाखवत होते त्याबद्दल अजून काय सांगणार सर? हा, तर बरेचसे यंग मुलं येतात की मधल्या साईडचं गुडघा दुखतोय अच्छा. आणि अरे खेळू नको, वजन आहे, असं तसं तसं. बरोबर, आणि सर. आपण त्याच्या कोणी सर्जन, आमचेच सर्जन, की त्याचा गुडघा बघत नाही. हो. जर त्याचा आपण व्हॅल्गस किंवा वारस अँगल बघितला, कधी कधी पाय बो लेग असतील, बो म्हणजे आतमध्ये आतल्या वाढलेले साईडला असतील, सरकलेले एकाच कॉन्डाईलवर प्रेशर पडत असेल आणि बरोबर, त्यामुळे सर. त्या फक्त खेळताना त्या पोराला किंवा त्या मुलीला एकाच साईडला दुखतं. बरोबर. जर तो अँगल ॲबनॉर्मल आढळला आम्हाला, तर तो आम्ही करेक्ट करतो सर्जिकली, अच्छा. आणि मग त्यांचं पेन कम्प्लिटली थांबतो. थांबून जातं. आणि हे कबड्डी प्लेयर्सला, बॉलर्सला गरजेचं आहे. बरोबर सर. असं कार्यक्रमात तुम्ही अतिशय योग्य प्रमाणे माहिती देतात. सरांनी सांगितलं की आपल्या रोजच्या सवयींमुळे सुद्धा सांधेदुखी किंवा इतर व्याधी लढत असतात. सोबतच जर अनुवंशिकता असेल त्याच्यामुळे देखील होऊ शकतात. सर, कार्यक्रमात पुढे जाताना ऑस्टिओपेनिया म्हणजे काय सर? शब्द ऐकलाय लोकांनी, सामान्यांनी, त्याबद्दल काय सांगणार सर? हो, भयानक शब्द आहे. काय सांगणार सर? ऑस्टिओपेनिया, ऑस्टिओन म्हणजे बोन आणि पेनिया म्हणजे पातळ होणं. पातळ होणं. त्याची बरोबर, 3-4 मेन कारण आहेत. सर्वात मेन कारण कॅल्शियमची कमतरता. बरोबर सर. दुसरी कारण आहे व्हिटॅमिन डी ची कमतरता, जी आता 92% लोकांमध्ये आहे बिकॉज आपली लाईफस्टाईल. आणि व्हिटॅमिन डी फक्त आणि फक्त आपल्याला सूर्याच्या किरणांपासून मिळतं आणि किरणांपासून अर्ली मिळतं. मॉर्निंग. Inner factors नाहीतर म्हणतील डॉक्टरांनी सांगितलं आणि 2 वाजता दुपारी उभे राहिले बरोबर, होणार. सर. तसंही नाही करायचं. सकाळच्या तर कोवळ्या सकाळचं उन्हात कोवळं ऊन हे अतिशय गरजेचं आहे स्किनवर घेणं. अच्छा सर. आजकाल सप्लिमेंट्स मिळतात, WHO ने त्याचा फॉर्म्युला दिलेला आहे, त्याचे सप्लिमेंट्स प्लीज घ्यावेत. आणि त्याचे लक्षणं म्हणजे तुम्हाला थकवा खूप येतो, बॉडी पेन, जॉईंट पेन्स, बरोबर. माइल्ड जॉईंट पेन राहतो, हां, हां. आणि त्याची तपासणी करून घेऊ शकतो आपण. बरोबर सर. सर, तुम्ही ज्यावेळेला सांगितलं की ऑस्टिओ म्हणजे हाडाचा प्रकार आहे किंवा ते म्हणजे हाडच, सर त्याच्यामध्ये आपण बघतो की त्याच्यात कार्टिलेज असतात सर. तर कार्टिलेज म्हणजे काय सर? काय सांगणार त्याबद्दल? कार्टिलेज म्हणजे एक विशिष्ट ऑर्गन असतं बॉडीवर, अच्छा. बोनच्या एंडवर. त्याचं काही एक्झाम्पल्स म्हणजे आपण आपला कान, बरोबर. नाक असेल किंवा जिभेचा काही पार्ट, आणि तो कार्टिलेज जसं ह्या स्लाइड मध्ये तुम्हाला दिसतंय सफेद कलरचा बरोबर हा सर. हां, हां, हां. प्रत्येक पांढरट जॉईंटच्या भाग वर, दिसतोय, सर. पांढरट भाग प्रत्येक जॉईंटच्या वरती असतो. आणि काही कारणांमुळे अनुवंशिकतेमुळे ते झीज होऊ शकते. वयामानाने जी झीज होते त्याला ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतात. बरोबर सर. तर ते एक वेगळीच एंटिटी आहे. पण स्पोर्ट्समॅनमध्ये कंटिन्युअस लागून किंवा बॉडी वेट अनुषंगाने ते खराब होऊ शकतं, आणि आतले जे लिगामेंट आहेत बरोबर सर. ते जर तुटले, जे अच्छा. कॉमन इंजरीज आहेत स्पोर्ट्समॅनमध्ये, त्यामुळे ते गुडघा, किंवा एक्झाम्पल गुडघा घेतला तो अनस्टेबल होतो, अच्छा. किंवा शोल्डर सरकतो. आणि ते जर आपण वेळेवर त्याला हाताळलं नाही बरोबर. एका स्पोर्ट्स सर्जननी, तर मग कार्टिलेज घासायला लागतं, आणि कार्टिलेज घासलं की आपल्याला तिथे जॉईंट रिप्लेसमेंटचा विचार करावा. बरोबर सर. सर, अतिशय योग्य प्रकारे माहिती देतात सरांनी आजपर्यंत आपल्याला सांगितलंय. आता सांगतायत सर की कार्टिलेज त्याचं काम कसं असतं, त्याची झीज झाल्यावर कुठले कुठले अपाय होत असतात. प्रेक्षको, नेहमीच मी तुम्हाला नवीन माहिती सांगत असतो. आजच्या नवीन माहितीमध्ये सांगणार आहेत ती म्हणजे टरबूज, वॉटरमेलन. सर्वांना आवडत असतं. सध्या उन्हाळ्याची चाहूल लागली आहे, त्यामध्ये शरीरातील पाण्याचं प्रमाण देखील कमी होत असतं. जर नियमित टरबुजाचं सेवन केल्यास ते पाण्याची पातळी व साखरेची पातळी देखील ते मेंटेन ठेवण्याचं काम करत असतं. शिवाय त्यात कॅल्शियमचं प्रमाण देखील योग्य प्रमाणात असतं. की सर, क्रीडा खेळाडूंमध्ये कुठल्या प्रकारच्या अस्थी संबंधित व्याधी आढळतात? काय सांगणार सर त्याबद्दल? फार चांगला प्रश्न विचारला हा. आणि बरोबर. क्रीडा क्षेत्रात सर्वात प्रथम जे सुरू होतं ते आहे मसल इंजरीज. बरोबर सर. आणि मसल इंजरीज ह्या खेळाडू दुर्लक्ष करतो. बरोबर सर. मसल इंजरीज म्हणजे तिथले जे स्नायू असतात ते घर्षित होतात, खेचल्या जातात, ताणतात, फाटतात. अच्छा. आणि याचा मेन कारण आहे की वॉर्मअप न करणं. बरोबर. सेकंड थिंग तिथे टेअर होणं. तर जसं आता आपण या स्लाइडमध्ये बघूयात की मसल टेअर जर झाली तर
आपल्याला बऱ्याच वेळा वाटतं अरे तिथे काय हाडाला काय इजा झाली आहे का, कुठल्या प्रकारची इजा झालेली काय असते. झालंय काय, पण तो सिंपल मसल टेअर असतो बरोबर, आणि त्याला विशिष्ट ट्रिगर पॉइंट्स असतात. त्या ट्रिगर पॉइंट्समध्ये आम्ही एक्झामिन करून बघतो की अरे डीप पेन नाही आहे. त्याचे सगळे इन्व्हेस्टिगेशन्स, इव्हन कधी कधी काही पेशंट MRI सुद्धा घेऊन येतात आणि ते नॉर्मल असतं तरी पेन गेलेलं नसतं. बरोबर. त्याला भीती वाटत असते की स्लिप डिस्क आहे की काय आहे. तर त्या ट्रिगर पॉइंटला आजकाल आम्ही प्रोलोथेरपी नावाची एक थेरपी देतो. ती OPD प्रोसिजर आहे. त्यामध्ये काही मिक्सचर ऑफ मेडिसिन्स, नॉट स्टिरॉइड्स आम्ही देतो बरोबर सर. आणि त्यामुळे तो पूर्ववत ते मसल हे होतो आणि त्यानंतर आम्ही फिजिओथेरपी, स्ट्रेचेस आणि विशिष्ट भाग जो वीक आहे, जसा बॅट्समन आहे तो फक्त शोल्डरवर वर्क करतोय, पण त्याला जर आम्ही पाठ आणि पोटाचे व्यायाम दिलेत तर हे पर्टिक्युलर मसल इंजरीज हे होतात. बरोबर. कबड्डी खेळाडू जसे ते म्हणाले, त्यांचे हॅमस्ट्रिंग्स, त्यांचे हिप आणि कोर ॲब्डोमेन, डीप ॲब्डोमिनल मसल जर स्ट्रॉंग असले तर त्यांना हे नी पेन होणार नाही. बरोबर सर. ओके. आता एक बॉलर आहे, फास्ट बॉलर आहे, अच्छा. तो नुसता पळून बॉल फेकतोय. त्याला जर मला वासिम अक्रम साहेब बनायचं असेल तर त्याचा रनअप कमी करायचा असेल तर त्याला स्प्रिंटिंग करायला सांगावं लागणार आणि पाठीवर आणि अप्पर बॅकवर वर्क करावं लागणार. तर ह्या इंजरीज आढळतात. नंतर काही सांधे सरकण्याचे सुद्धा ह्याला डिस्लोकेशन्स आणि रोटेटर कफ टेअर म्हणतात. तर ते आपण बघूयात बरोबर कसं ट्रीट करतो. चलो सर, कार्यक्रमात पुढे जाण्यापूर्वी पुन्हा आपल्याला एक फोन आलाय. संतोष यांचा फोन आलाय कोल्हापूरवरून. नमस्कार संतोषजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. नमस्कार डॉक्टर साहेब. बोला. मी संतोष यासर बोलतोय कोल्हापूरहून. बोला सर. मला आज असा प्रश्न होता, माझ्या तळव्यामध्ये गेले 1 वर्षापूर्वी थोडंसं कळ मारक होती, की नंतर टाचा आणि बोट असं करत माझं घोट्यापासून पिंजरीपर्यंत हा दुखत आहे कंटिन्यू आता. हा. ओके. आपलं वय किती आहे? वय माझं 36 आहे. बरोबर. काही क्रीडा प्रकार वगैरे, काही इतर ऍक्टिव्हिटीज? क्रीडामध्ये मी सर स्विमिंग करतो. अच्छा. मी ऍथलेटिक मध्ये रनिंग करत होतो पहिला, मी नंतर कालांतरानं बंद चालेल, केलं. चालेल, चालेल, आता सध्या माझं टेनिस चालू आहे. टेनिस आणि स्विमिंग. टेनिस माझं प्रमाण जास्त नाही आहे, पण स्विमिंग माझं प्रमाण जास्त आहे. ठीक आहे सर, तुमच्या तरी सुद्धा प्रश्नाचं माझं उत्तर हे थांबत नाही. नाही, निश्चितच सर. काय सांगणार की टाचेच्या हा फार चांगला प्रश्न आहे की खेळाडूंना टाच, पाय आणि काफ मसलचे फार प्रॉब्लेम असतात. प्लेअर आहेत ते, तर आधी पळायचे आणि त्या स्विमिंग हॅज जस्ट शिफ्टेड टू स्विमिंग बाय डिफॉल्ट. तर मेन थिंग ह्या पर्टिक्युलर स्पोर्ट्समॅनचं मला वाटतं की पायाच्या खालचा जो टिबियालिस पोस्टिरियर मसल आहे तो मसल बहुतेकांशी फाटलेला आहे आणि त्याला दुर्लक्ष केलं गेलंय. सेकंड थिंग, आपल्याला त्यांना हे टेस्ट करायचं की त्यांचा फ्लॅट फूट आहे का, सपाट पाय आहे का. सपाट पाय असलेल्या माणसांनी जर रनिंग केलं तर त्यांना मार्च फ्रॅक्चर नावाचे काही फ्रॅक्चर्स होतात. मसल टेअरमुळे त्यांना पुढची हे खेळ कंटिन्यू करता येत नाही. तर ह्यांना फुटवेअर मॉडिफिकेशन फार अतिशय गरजेचं आहे. त्याच्या पायाचा एक MRI करणं गरजेचं आहे. पायाच्या इर्दगिरचे जे मसल्स आहेत ते बघणं गरजेचं आहे. बहुतेकांना टिबियालिस पोस्टिरियर प्रॉब्लेम आहे, तर तो आपल्याला हाताळावा लागणार, त्यांना आम्हाला भेटावं लागणार. बरोबर. निश्चितच संतोषजी, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं असेल. सर, कार्यक्रमात पुढे जाण्यापूर्वी तुम्ही जे सांगत होते की मांसपेशी फाटणं असो किंवा स्नायू ताणलं जाणं, तर रुग्ण जेव्हा तुमच्याकडे येतो तर कुठली लक्षणं घेऊन येतो सर, त्याबद्दल काय सांगणार? सांधे सरकणं. अच्छा. हे काही लोक अनुवांशिकरित्या करून दाखवतात, ते वेगळं. पण एक खेळाडू सांगतो की सर मी आता बॉलिंग करतोय किंवा कबड्डी खेळताना माझा हात मध्येच अडकून जातो. अच्छा. मी 5 मिनिटांनी परत तो नीट होतो. म्हणजे याचा अर्थ तो सांधा सरकतोय. कारण की काय होतंय, तो लॉक होतोय. सबलक्सेट, कम्प्लीट डिस्लोकेशन वेगळी गोष्ट आणि सबलक्सेशन म्हणजे अर्ध जाणं, निम्म जाणं, निम्म आतमध्ये येणं. तर ते आता आपण या व्हिडिओमध्ये जरा एक लक्ष घेतलं तर त्याला डिस्लोकेशन असं म्हणतात. आणि डिस्लोकेशन हे तो सांधा निखळणं समोरच्या टेअरमुळे होतं. तिकडचे जे स्नायू, जे लिगामेंट आहेत ते फाटलेले असतात, त्यामुळे होतं. तर त्याला आपल्याला दुर्बिणीने हाताळावं लागतं. त्याला आर्थ्रोस्कोपी म्हणतात. आर्थ्रोस्कोपिकनी, ज्याबद्दल तुम्ही पुढे सांगणार आहोत. आणि तिथेच त्याच शोल्डरमध्ये ते जे स्नायू असतात ते कधी कधी फाटतात. बरोबर सर. ते त्यामुळे त्यांचा हात वरती जात नाही किंवा त्याची जी ऍक्टिव्हिटी आहे ती स्लो होऊन जाते. ते सुद्धा आपल्याला बघणं गरजेचं आहे. क्लिनिकली तर 99% कळतंच आपल्याला, मात्र आपल्याला MRI मध्ये हे कळणं गरजेचं आहे. आणि त्यामध्ये आपल्याला त्याला रिपेअर नाही केलं तर तो सांधा हा सडकू शकतो. त्या सांध्याला उद्या दुखापत होऊ शकते आणि जॉईंट रिप्लेसमेंट सुद्धा होऊ शकते. बरोबर सर. सर, तुम्ही आता जे सांगितलं की रोटेटिंग कफ असेल सर, त्यातील तपासण्या कुठल्या करता येतात सर आपल्याला? एक तर नंबर 1 तपासण्या म्हणण्यापेक्षा की क्लिनिकल सर्जन, जर स्पेसिफिक शोल्डर सर्जन असतात, त्याला काही टेस्ट आहेत, एक्सपिरियन्सने आम्हाला कळतं की आपल्याला हे स्नायू दुखापत झालेली आहे, फाटलेले आहेत.
बऱ्याच वेळा MRI मध्ये सुद्धा ते दिसत नाही, पण क्लिनिकल ज्या टेस्ट आम्ही एक लिस्ट ऑफ टेस्ट OPD मध्ये बनवून ठेवल्या जातात. बरोबर सर. आणि त्याचं ॲव्हरेज काढून आम्ही डिसाईड करतो, जसं स्टॅटिस्टिक्स काढून की ह्या माणसाला 100% त्याच्यात किती असेल. आणि त्याच्या जोडीला सोनोग्राफी बरोबर ही जर चांगल्या क्वालिटीच्या मशीननी सोनोग्राफी जरी केली ती चीप पण असते आणि MRI टाळताही येतो. सोनोग्राफी सुद्धा बऱ्यापैकी कळून येतं की स्नायूची दुखापत आहे, मग त्याला प्रोलोथेरपी लागणार आहे की आर्थ्रोस्कोपी लागणार आहे किंवा कन्झर्वेटिव्ह लागणार आहे की स्नायू चांगले आहेत आणि बाकी मसल्स वीक आहेत, जसे त्याची पाठ आणि अप्पर बॅक वीक असेल तर शोल्डर पेन होईल. बरोबर सर. तसं निश्चितच सर, तुम्ही योग्य प्रकारे सांगतायत. सर, यापुढे मला तुम्हाला असं विचारता यायचं सर, सांधा सटकणं की नॉर्मली आपण ऐकत असतो, त्याही पुढे जाऊन मला तुम्हाला असं विचारायचं आहे सर की स्नायू फाटणं, टियर होणं, याबद्दल काय सांगणार सर? स्नायू जेव्हा फाटतो, स्नायू लक्षात घ्यायला पाहिजे की एका हाडापासून निघून दुसऱ्या हाडाला जॉईन झालेला असतो, जसं मानेपासून निघून शोल्डरला जॉईन झालेलं असतं. बरोबर सर. जर कोणी बॉलिंग करतंय किंवा कबड्डी खेळतंय तर जर स्नायू फाटला असेल, इमिडिएटली त्याला तिथे पेन सुरू होणार आहे आणि तो खेळाडू तर खेळत राहतो आणि नंतर त्याचं फंक्शन कमी होऊन जातं. बरोबर सर. क्रोनिक असेल तर त्याला पेन सुद्धा सुरू होऊन जातं आणि हे आपल्याला क्लिनिकली बघणं गरजेचं आहे. आणि जर खेळाडू हे कंटिन्युअसली जर कंप्लेन करत असेल तर कोचला बऱ्याच वेळा, आता तुम्ही तेंडुलकरचं पुस्तक वाचलं, त्यांना पोटात हर्निया होता आणि कोचला 1.5 वर्षापासून सांगत होते की मला तर अजून एक्सरसाइज कर, अजून एक्सरसाइज कर. तर पेन जर सिरियस प्लेअर सांगतोय तर त्याला इव्हॅल्युएट करणं फार गरजेचं आहे, नाहीतर तो मोठा खेळाडू त्या पर्टिक्युलर टुर्नामेंटमध्ये खेळत नाही आणि हे प्रॉब्लेम होऊन जातात. म्हणजे जे असोसिएट फॅक्टर आहे ते देखील त्यासाठी खूप महत्वाचे असतात. म्हणजे त्याचे कॅप्टन्स असतील किंवा त्यांचे जे पर्यवेक्षक असतील त्यांनी योग्यरित्या बघितलं पाहिजे. सर, कार्यक्रमात पुढे जाण्यापूर्वी आपल्याला साहेबराव यांचा फोन आलाय मुंबईवरून. नमस्कार साहेबराव, आपला प्रश्न विचारा. नमस्कार. हॅलो. नमस्कार साहेब, मला एव्हियन डिटेक्ट झालेला आहे, तर त्याच्या संबंधी. हॅलो, मला एव्हियन डिटेक्ट झालेला आहे. एव्हियन. हा ओके. किती वर्षापूर्वी? 1.5 वर्षापूर्वी एव्हियन डिटेक्ट झालेला आहे माझा लेफ्ट हिप जॉईंटला. ओके. आपलं वय किती सर? माझं 53 वय आहे. निश्चित सर आपल्या प्रश्नाचं उत्तर देतील. सर, त्यांना एव्हियन डिटेक्ट झालाय 1.5 वर्षापूर्वी. एव्हियन म्हणजे एव्हॅस्क्युलर नेक्रोसिस, जसं हिपचं ब्लड सप्लाय त्यांचा काही कारणास्तव गेलेला आहे. आता त्याची कारणं म्हणजे काही केमिकल्स घेणं, जसं अल्कोहोल, बरोबर सर, काही औषधं. त्याला स्टेजिंग करतो आम्ही MRI मध्ये. MRI मध्ये जर अर्ली स्टेजेस असेल तर आजकाल आम्ही त्याला स्टेम सेल्स थेरपी देतोय. बरोबर सर. दुर्बीण शस्त्रक्रिया त्यांनी करतो. आणि जर लेट स्टेज असेल, जर स्टेज 4 असेल आणि तो कोलॅप्स झाला असेल तर जॉईंट रिप्लेसमेंट हेच त्याचं उत्तर आहे. म्हणजे ते एव्हियनचा फुल फॉर्म काय? एव्हॅस्क्युलर नेक्रोसिस. एव्हॅस्क्युलर म्हणजे रक्त पुरवठा बंद झाल्यामुळे तिकडचं हाड अडथळ्यामुळे हाड नेक्रोज झालंय, म्हणजे मेल आहे. बरोबर सर. तर काही प्रक्रियांनी ते ब्लड सप्लाय वाढू शकतो, पण आता 53 वयात ते किती वाढेल हे जरा डिफिकल्ट आहे. यंग माणसांमध्ये आम्ही स्टेम सेल्स देतो, पण अगेन दॅट इज इन रिसर्च मॉड्यूल. बरोबर. म्हणजे एव्हियन तुम्हाला डिटेक्ट झालाय, सरांनी सांगितलं त्याप्रमाणे योग्य तपासण्या करणं व इतर गोष्टी करणं हे देखील महत्वाचं ठरतं. सर, पुढचा प्रश्न मला विचारायचा आहे सर, ऑर्थोस्कोपी म्हणजे काय सर? काय सांगणार त्याबद्दल? आर्थ्रोस्कोपी, जसं एंडोस्कोपी प्रगल्भात आली की जसे प्रत्येक गोष्ट आता छोटी छोटी व्हायला लागली आहे. बरोबर सर. कॉम्प्युटर्स छोटे झाले आहेत, आधुनिक त्याचा एक मिरेकल आहे ते दुर्बीण शस्त्रक्रिया. त्याचा एक व्हिडिओ मी छोटासा प्ले करू इच्छितो. की दुर्बीण शस्त्रक्रिया म्हणजे नक्की काय, म्हणजे की होल मध्ये प्रत्येक गोष्ट एका छोट्याशा बिना टाक्याच्या सर्जरीमध्ये आम्ही करतो. त्यामध्ये काय काय असतं, एक कॅमेरा असतो आणि प्रत्येक गोष्ट छोट्याशा दुर्बिणीतनं बघून की होल सर्जरीज. आता आजकाल त्यामध्ये आम्ही ऑलमोस्ट सगळे जॉईंट हँडल करतो. स्पाइन डिटेक्ट होत आहेत, स्पाइन डिस्टेक्टमीज करतो. आणि त्यासाठी फक्त एक मेन काम लागतं, एक ट्रेंड आर्थ्रोस्कोपिस्ट लागतो. ते जरा कमी आहे जगात, पण आता चांगलं युनिट असणं हे सपोर्ट फॅक्टर आहे. आणि सगळं आधुनिक तंत्रज्ञान आम्हाला वापरावं लागतं. आणि ह्या तंत्रज्ञानाला काय अंतच नाहीये. पण आता आर्थ्रोस्कोपीमुळे आम्ही नी, शोल्डर, लिगामेंट इंजरीज आणि जितके काही जॉईंट्स आहेत, इव्हन हाताचे छोटे छोटे जॉईंट्स, त्यामध्ये सुद्धा आम्ही बिना टाक्याच्या लेझरच्या सर्जरीज करतो. आणि ऑलमोस्ट सगळ्या मेजर सर्जरीज आम्ही हँडल करतो. असं वेळ अशी येईल उद्या की रोबोट्स ते करू शकतील आणि आपल्याला ओपन करावं लागणार नाही. आणि ती आमची स्पेशालिटी आहे.
सर निश्चितच सर आपल्याला योग्य प्रकारे सांगतायत की संगणकाचा वापर आज एवढा वाढल्यामुळे त्याचा किती सुंदर प्रकारे आपल्याला फायदा होऊ शकतो. सर कार्यक्रमात पुढे जाण्यापूर्वी मला विचारायचं आहे सर, जॉईंट रिप्लेसमेंट म्हणजे काय सर, त्याच्यात नेमकं काय केलं जात असतं सर? आपण जसं आता डिस्कस केलं की या सगळ्या कारणाने जेव्हा कार्टिलेज गुडघ्यावरची कशेरुकाचे आहेत. ते जर त्याला आम्ही आता ग्रेडिंग करतो, ग्रेड 1 to 4. बरोबर. जर चौथ्या ग्रेडला ते गेलं म्हणजे ते टप्पे असतात. टप्पे असतात. बरोबर. 10%, 20%, आणि जसं 95% जर कार्टिलेज गेलं बरोबर तर दुर्बीण शस्त्रक्रिया किंवा स्टेम सेल्स किंवा हे सगळं आता तिथे कामात येणार नाही. जसं की साहेब म्हणाले एव्हियन जर स्टेज 4ला असेल तर काय, तर आता तिथे जॉईंट रिप्लेसमेंट म्हणजे टोटल जॉईंट रिप्लेसमेंटची पण आता आम्ही वरती गेलो आहोत. आता जॉईंट रिप्लेसमेंट म्हणजे तिथे बेसिकली कार्टिलेजचा शेप लावणं, पण त्यामध्ये पण आता इतकी क्रांती घडली आहे की आता आम्ही त्यासाठी पण संगणकाचा वापर करतो. त्याला कॉम्प्युटर असिस्टेड सर्जरी म्हणतो आणि आम्ही ऑलमोस्ट सगळ्या सर्जरी त्यांनी करतो. दुसरी गोष्ट, कम्प्लीट जॉईंट काय आम्ही बदलत नाही, त्याला फक्त एक कॅप लावला जाते. जितक्या लवकर तो पेशंट आमच्याकडे येईल त्यासाठी आता आजकाल आम्ही कॅफेटेरिया अप्रोच ठेवलाय. नवीन म्हणजे त्याच्यात असं आहे की जर एकच कॉन्डाईल घासला असेल तर त्याला एका छोट्याशा कॉन्डाईलला कॅप लावतो, आतले सगळे लिगामेंट इंटॅक्ट ठेवतो. त्याचा फायदा असा की तुम्ही जर याच्यात बघाल बरोबर सर व्हिडिओमध्ये की तुम्हाला खाली बसणं, मांडी घालणं हे सगळं ऑफिशियली पॉसिबल होतं. आजकाल आम्ही बिलकुल मसल आतले कापत नाही, टाके नसतात आतमध्ये, त्यामुळे सव्वासं सर्जरीमुळे तुम्हाला इतर ऍक्टिव्हिटी सगळ्या करता येतील. काही हा जरा तुम्ही व्हिडिओ बघितलात बरोबर सर, तर क्रांती घडली त्यामुळे कसा त्याचा फायदा होऊ शकतो. बरोबर सर. जर तुम्हाला मांडी घालायची आहे, खाली बसायचं आहे, आतल्या नसा इंटॅक्ट ठेवायच्या, तर आजकाल आम्ही ते सगळं पॉसिबल होऊ शकतं. आणि नॅचरल ऍक्टिव्हिटीज जे एशियन्सला लागते, बरोबर, सामान्य खाली बसायचं, इंडियन स्टाईल टॉयलेट बसायची, नमाज पडायचं, सगळं तुम्हाला ऑफिशियली पॉसिबल आहे. आणि त्यासाठी ट्रेन डॉक्टरकडे येणं अतिशय गरजेचं आहे. बरोबर. निश्चित सरांनी आपल्याला सांगितलं की टप्प्यानुसार ती सर्जरी करणं किंवा त्या चिकित्सा करणं योग्य असतं. सर हे जे टप्पे ठरवले जातात तर त्या कुठल्या टप्प्यांमध्ये कुठलं केलं जातं, की पहिल्या टप्प्यांमध्ये वेदनाशामक औषधं, दुसऱ्याच्या लेझर, तर हे टप्पे कसे ठरवले जातात सर, त्याबद्दल थोडक्यात काय सांगणार? अमेरिकन असोसिएशन ऑफ ऑर्थोपेडिक सर्जन्सनी त्याची ग्रेडिंग केलंय. अच्छा. तर ग्रेड 1 मध्ये एक्सरे मध्ये चेंजेस नसतात, पण तुम्हाला जसं ते म्हणाले मला गुडघ्याला दुखायला लागली आणि ऑस्टिओपिनिया वगैरे सगळं रूल आउट केलं आणि कार्टिलेज थोडंसं डॅमेज झालं तर त्याला आजकाल आम्ही लाईफस्टाईल मॉडिफिकेशन देतो, वेट लॉस, एक्सरसाइजेस. एक्सरसाइजमध्ये सर्वात मोठं म्हणजे नॉन वेट बेरिंग एक्सरसाइज करायची, जसे सायकलिंग. आणि 35 नंतर मी ऍडवाइस करीन की तुम्ही ट्रेडमिल्स अवॉइड करा. बरोबर सर. आणि जर सेकंड अँड थर्ड टप्प्यामध्ये जसं आम्ही दुर्बीण शस्त्रक्रिया सांगितल्यात, ते लिगामेंट बॅलन्सिंग वगैरे, कधी कधी दुर्बिणीने आम्ही कार्टिलेजला पण आजकाल रिफ्रेश करून घेतो लेझरनी. आणि ते नाही झालं तर मग एकच जर साईड घासली असेल तर जसं आम्ही दाखवलं युनिकॉन्डलर नी रिप्लेसमेंट करतो. आणि जर त्याच्या पुढे जर गेलं तर आजकाल आम्ही नीला आतमध्ये लिगामेंट्स इंटॅक्ट ठेवून रिप्लेस करतो. त्याचा फायदा एकच असा आहे की तुम्हाला खाली बसणं, मांडी घालणं, इंडियन सगळं पॉसिबल होतं. बरोबर सर, आपल्याला अतिशय योग्य प्रकारे सांगतायत की कशा प्रकारे टप्प्यांनुसार जर आपण चिकित्सा केली तर त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. आणि संगणकाच्या क्रांतीमुळे देखील ऑर्थोपेडिक्समध्ये त्याचा किती सुंदर उपयोग होतोय. सर तुम्ही जे मगाशी सांगत होतात की आधुनिकतेकडे जी वाटचाल चालू आहे, टप्प्यांनुसार सर्जरी चालू आहे, कम्प्युटर असिस्टेड सर्जरी आहेत सर, तर हे कॅसचे रिझल्ट कसे आहेत सर, की आता जे रिझल्ट वाढलेत की 100% रिझल्ट गेलेत, त्याबद्दल काय सांगणार सर? आता कॅस म्हणणं म्हणजे कॉम्प्युटर असिस्टेड सर्जरी. तो असिस्टेड हा जो शब्द फार इम्पॉर्टंट आहे की कॉम्प्युटर असूनच तो सर्जरी चांगली होईलच असं नाहीये, पण जर तो कॉम्प्युटर चांगल्यारीत्या वापरला गेला तर 99.9% थिअरेटिकली ती सर्जरी चांगली होऊ शकते. बेसिकली कॉम्प्युटर काय करतो की तुमचा जो एक अँगल आहे गुडघ्याचा, तो रिक्रिएट करायला आम्हाला मदत करतो. आणि जसं आपण आता स्लाइडमध्ये बघू की कॉम्प्युटर हे जीपीएस सारखं आम्हाला मदत करतं. बरोबर. म्हणजे जेव्हा आम्ही बॅलन्सिंग मार्गदर्शन करतो तो मार्गदर्शन आपल्याला करतो. आणि त्याचा ऑन अन ॲव्हरेज जी सर्जरी आधी केल्या जात होती की प्रत्येक माणसाला एक पर्टिक्युलर सांधा टाकायला जात होते, ते आता प्रत्येक माणसाला त्याचा अँगल हा वेगळा कॉम्प्युटर असिस्टेड आम्ही करू शकतो. काही आता अशी क्रांती आम्ही केलेली आहे की तासाभरात सुद्धा आम्ही एका पेशंटला ऑपरेशन नंतर व्हिडिओ देखील आणलाय, आम्ही व्हिडिओ सुद्धा आणला. आता ही कॉम्प्युटर असिस्टेड सर्जरी जीपीएस नॅव्हिगेशन सारखी होते. आणि आजकाल आम्ही एशियन स्पेसिफिक जॉईंट टाकतोय, ज्याने आपल्याला खाली बसता येतं, आतमध्ये स्नायू न कापता सर्जरीज होत आहेत, त्यामुळे टाके कमी लागतात. दुसरी गोष्ट
ॲनेस्थेसिया आणि टीमवर्कमुळे आजकाल आम्ही काही पेशंट्सला अक्षरशः ऑपरेशनच्या 1 तासानंतर अच्छा की बाहेर किंवा तो 1 तासाच्या आत ही नवीन क्रांतीच नवीन म्हटली क्रांतीच पाहिजे म्हणावं लागेल की संगणकाची. बरोबर तिथे आम्ही काही व्हिडिओ तुम्हाला मी अच्छा सर. दाखवू शकतो की सर अतिशय योग्य प्रकारे आपल्याला मार्गदर्शन करतायत. सरांनी सांगितलं की संगणकातून कशी क्रांती होऊ या शकते particular- त्याबद्दल व्हिडिओ दाखवताय सर. पर्टिक्युलर पेशंटला बरोबर, हे सर. ऑपरेशनचा अक्षरशः 25वा मिनिट आहे. अच्छा लोकांना 4-4, 5-5 हो, हो. महिने ऐकलं असेल की उठत नाहीत ऑपरेशन, सर. आणि याच पेशंटनी नंतर 3 आठवड्यात कार सुद्धा चालवायला सुरू केली आहे. म्हणजे ऑपरेशन नंतरच्या 25व्या 25व्या मिनिटाला मिनिटं. पेशंट चालू शकतो. ही एक मोठी क्रांतीच म्हटली गेली 1 तासात पाहिजे. त्याला आम्ही उभं केलं आणि हा, हा. अक्षरशः ऑन रेकॉर्ड आणि बरोबर सर. हे आहे, आणि हे आता सगळं पॉसिबल आहे. त्यामुळे अच्छा जॉईंट रिप्लेसमेंट किंवा कॉम्प्युटर असिस्ट सर्जरी याच्याबद्दल बिलकुल भीती न बाळगता वेळेवर जर केलं तर आम्ही मिरेकलच रिझल्ट देऊ शकतो. बरोबर सर. तर सर कार्यक्रमात पुढे जाताना मला तुम्हाला असं विचारायचं आहे की याच्यामध्ये काही नवीन डिझाईन जॉईंट रिप्लेसमेंट काही नवीन टेक्निक्स आल्या आहेत का सर? त्याबद्दल काय सांगणार सर? सर नवीन डिझाईन म्हणण्यापेक्षा आजकाल हाय फ्लेक्शन जॉईंट्स आम्ही टाकतोय. ओके सर. आणि हाय फ्लेक्शन म्हणजे आपल्याला 150च्या डिग्री 120 डिग्रीच्या खाली बसावं लागतं. तर सर आजकाल- आपल्याला कार्यक्रमात एक फोन आलाय सर, तो फोन घेऊया. गणेश यांचा फोन आलाय डोंबिवलीवरून. नमस्कार गणेशजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो नमस्कार गणेशजी. हॅलो हॅलो हा गणेशजी आपला प्रश्न विचारा. हॅलो नमस्कार. मला प्रश्न विचार डॉक्टरांना. बोला. हा मला आहे ना आपला मानेपासून आहे ना सांधेदुखी होते. म्हणजे मला जास्त आम्ही सॅटर्डेला मॅच बीच खेळतो ना, हा, हा. मानेपासून दुखते तर पूर्ण शोल्डर पूर्ण एंड पर्यंत. मला तर दरवेळी रात्री पेन किलर घेऊन झोपावं लागतं. बरोबर, बरोबर. मग त्याचा आपलं वय किती आहे? प्रॉब्लेम काय म्हणजे शोल्डर पेनचा? आपलं वय किती आहे? माझं 36 आहे. काही दुखापत यापूर्वी? 36 आहे. काही दुखापत? 36. बरोबर चालेल सर. सर कार्यक्रमात हा जो फोन आला की थोडा विषय वेगळा आहे की नाही, विषय चांगला आहे. अच्छा, हा हे टिपिकल सांधेदुखी मी जसं जे मगाशी होतंय. सांगत होतो, जसं हा टिपिकल त्यांचा हा ट्रेपिजियस जो मसल आहे तो पुल झालेला आहे, ट्रॅपेझियस मसल दुखतोय. आणि त्यांचा आतला सुप्रास्पायनडस मसल पुल झालेला असणार आहे जेव्हा ते बॉलिंग टाकतात. एक तर त्यांचा मेन थिंग इज त्यांची अप्पर बॅक वीक आहे, अच्छा लोअर बॅकवर कॉन्सन्ट्रेट झाला नाही, आणि कोर ॲब्डोमेन वीक आहे. अच्छा या 3 गोष्टी जर त्यांनी क्युअर केल्या तर नंबर 1 त्यांचा शोल्डरवरचा प्रेशर कमी होईल आणि पेन कमी होईल. आणि त्यांना तिथले ट्रिगर बघायला लागतील आम्हाला. बरोबर. तर ट्रिगर पॉईंटचा जो पेन आम्ही घालवलं आणि ट्रिगर पॉईंटचं पेन गेलं, त्यानंतर आम्ही त्यांची अप्पर बॅक अँड लोअर बॅक अँड कोर स्ट्रॉंग केले, ह्यांना यांचा पेन निघून जाईल. ह्यांना ना ऑपरेशनची गरज आहे, बरोबर. ना कुठल्या इन्व्हेस्टिगेशनची गरज आहे. बरोबर. इट इज जस्ट प्युअर बॅड पोस्चर. आणि गणेशजी सरांनी सांगितलं त्याप्रमाणे ज्या प्रिव्हेंटिव्ह ज्या गोष्टी त्या जरी तुम्ही केल्या तर त्याच्यामुळे तुम्हाला फायदा होऊ शकतो. सर मगाशी तुम्ही जे सांगत होता की नवीन डिझाईन किंवा टेक्निक्स आलेत का जॉईंट रिप्लेसमेंट? जॉईंट रिप्लेसमेंटची टेक्निक एक तर कॉम्प्युटर नॅव्हिगेशन आता अच्छा. खूप आली, आणि हाय फ्लेक्शन डिझाईन आम्ही टाकतो. अच्छा हाय फ्लेक्शन म्हणजे, आणि आता एशियन स्पेसिफिक जॉईंट्स आम्ही टाकतोय, आणि त्यामध्ये ऍक्च्युअली टेक्निकली बघायला गेलं तर ते रिसर्फेसच होत आहे. कोणाला टोटल जॉईंट असं कोणी आजकाल म्हणजे आम्ही करत नाहीये. अक्षरशः फक्त 2 मिलीमीटरचा त्याचा पापुद्रा काढला जातो आणि तिथे कॅप लावल्या जाते. आणि जसं मी युनिकॉन्डायलर दाखवलं, एकच कॉन्डाईल आतले सगळे लिगामेंट इंटॅक्ट ठेवून ही सर्जरी होते. त्यामुळे इट इज ॲज नॅचरल ॲज पॉसिबल. पण जर अतिशय सांधा घासून आलात तर त्यांना हे तंत्रज्ञान इंजिनिअरिंग वाईज आपल्याला करता येत नाही, त्यांना टोटल जॉईंट करावं लागतं. वेळेवर येणं आमच्याकडे फार गरजेचं आहे. बरोबर सर. वी कांट डू मिरेकल्स इन एव्हरी पेशंट. अच्छा दे हॅव टू फॉलो अस ॲट द राईट टाइम. बरोबर आहे. योग्यरित्याचं मार्गदर्शन आले आणि जर योग्यरित्याचा आपण फॉलोअप ठेवला डॉक्टरांशी तर निश्चितच त्याचा फायदा होत असतो. सर कार्यक्रमात पुढे जाण्यापूर्वी मला विचारायचं आहे की क्रीडा खेळाची प्रत्येकाला आवड असते, लहानांपासून मोठ्यापर्यंत. त्याच्यात काही इंजुरीज होत असतात, तसं त्याचं वर्गीकरण कसं केलं जात असतं सर? हा फार उत्तम प्रश्न, आणि याच्यावर ऍक्च्युली आता बरोबर आम्ही स्टॅटिस्टिक्स करतोय की आता आपण 3 प्रकारचे खेळाडू डेव्हलप्ड किंवा डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये बघतो. एक आहे प्रोफेशनल स्पोर्ट्समॅन, दुसरे आहे रिक्रिएशनल स्पोर्ट्समॅन जसे आता आपण झालो आहोत, आणि तिसरी आहे द डेव्हलपिंग स्पोर्ट्समॅन म्हणजे ते आता ज्या शाळेत हे आहेत. तर आता आम्ही प्रत्येक स्कूल्स आणि जिमखान्याला अप्रोच होतोय बरोबर टू मेक द यंग क्राऊड अंडरस्टँड की व्हॉट टाईप, त्याचं जसं काही तुम्हाला मी थोड्या वेळा आधी सांगितली बॉडी फ्रेमवर्क कशी आहे, कशी असते, टाईप ऑफ बॉडी काय कसं आहे आणि इंटरेस्ट काय आहे त्याचा, ते निवडायला पाहिजे. दुसरी गोष्ट, तुम्ही जर रिक्रिएशनल स्पोर्ट्समॅन आहात तर तुमचं डाएट आणि वीकली ऍक्टिव्हिटी किती आहे. आणि तिसरं, तुम्ही जर प्रोफेशनल स्पोर्ट्समॅन आहात तर तुम्हाला रेग्युलर चेकअप्स, तुम्हाला इव्हॅल्युएशन आणि स्पोर्ट्स सर्जनची एक त्याचं मार्गदर्शन कंटिन्युअस घेत राहणं फार गरजेचं. नाहीतर
मोठमोठे स्पोर्ट्समन आपण गमावतो बरोबर आणि सर. देशाचं नुकसान होतं. निश्चितच सर, जर स्पोर्ट्समन असतील तर त्यांनी कसं प्रकारे वर्गीकरण करावं, की ते निश्चितच त्याची चिकित्सा पद्धतीमध्ये कसा उपयोग होऊ शकतो, त्यांनी योग्यरित्याचं मार्गदर्शन केलं तर त्याचा फायदा होत असतो. आता वेळ झाली पुढच्या आरोग्य सल्ल्याची. बघूया आजचा आरोग्य सल्ला काय आहे ते. आजचा आरोग्य सल्ला आहे, मध्यम वयाच्या महिला व वृद्ध यांना सांधेदुखी व गुडघेदुखीचा त्रास बऱ्याचदा होत असतो. यावर पाव चमचा कच्चे तीळ चावून खावेत. शरीरात कुठेही उसन भरली असेल अथवा लचक आली तर मोहरीचे तेल मालिश करून लावावे व मग तो भाग शेकावा. अहळीव, डिंक, तूप, बदाम यांचा आहारात योग्य प्रमाणात सेवन करावे. त्यामुळे मणक्यांचे व सांध्यांचे आरोग्य उत्तम राहते. दररोज 2 ते 3 किलोमीटर चालणे, प्राणायाम, स्विमिंग, योगासने यामुळे सांध्यांच्या व मणक्यांच्या आजारापासून मुक्तता मिळत असते. तसेच आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे देखील आम्हाला जाणून घ्यायची इच्छा आहे. तसेच ज्या डॉक्टरांना आमच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा प्रायोजित कार्यक्रम करायचा असेल तर त्यासाठी आम्ही तुम्हाला देत आहोत आमचा पत्ता. निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. आमचा ईमेल आयडी आहे hellodoctor@tdkmumbai@gmail.com. सर, कार्यक्रमात पुढे जाताना सर मला तुम्हाला असं विचारायचं की अजून याबद्दल काही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज आल्या आहेत का सर, की क्रीडा खेळातील प्रेक्षकांना, आता तुम्ही इतकं विदेश भ्रमण केलं, तुमचं शिक्षण झालंय, त्याबद्दल काय सांगणार सर थोडक्यात? त्यामध्ये आजकाल गेट लॅब नावाची एक नवीन आधुनिक टेस्ट आली आहे, ज्यामध्ये प्लेयर्सला बॉडीमध्ये बऱ्याच जागी ॲरेज लावले जातात आणि त्याची पूर्ण ॲक्शन, त्याची रनिंग हे कॉम्प्युटर तपासून घेतं आणि त्यामध्ये जर काही बदल करता आले, जसं मी मगाशी सांगत होतो की तुम्ही शोएब अख्तर असाल आणि खूप दूर धावून येत असाल आणि शोएब अख्तरांना नेहमी नी जॉईंटचा प्रॉब्लेम होता, तो सेम प्रॉब्लेम वासिम अक्रमांना होता. पण त्यांनी गेट लॅबमध्ये जाऊन तेव्हा जे टेस्ट केलं त्यांना आढळलं की त्यांची बॅक आणि अपर बॅक खूप वीक आहे. पूर्ण शोल्डर ॲक्शन होती. त्यांनी काय केलं, त्यांचं स्प्रिंटिंग ॲक्शन केलं. अच्छा. स्प्रिंटिंग नंतर त्यांनी थोडंसं वाकायला लागले आणि बॅकचा वापर करण्यात आला आणि ही बिकेम वन ऑफ द बेस्ट बॉलर्स ऑफ द वर्ल्ड. बरोबर सर. सर, ते ग्रेट लॅब इंडियात आणणं फार आपल्याला गरजेचं आहे. सर, पूर्वाधात झालं किंवा मध्यंतरात झालं, तुम्ही जे क्रीडापटूंना जे योग्य मार्गदर्शन केलं चिकित्सेशी रिलेटेड, सर जाता जाता आमच्या प्रेक्षकांना काय संदेश द्याल सर? संदेश की खेळत राहा. बरोबर सर. आपली बॉडी ओळखून खेळायचं. सेकंड थिंग, डाएट हे फार 60% डाएट हे फार इम्पॉर्टंट आहे आणि डोंट कम्पेअर. तुम्ही आहात, दुसरा स्पोर्ट्समॅन आहात. प्लीज डोंट कम्पेअर अँड टेक स्पोर्ट्स ॲज स्पोर्ट्स अँड बी सिरियस अबाउट इट. निश्चितच जर खेळाची जर माहिती असेल किंवा त्याबद्दल योग्य प्रकारे मार्गदर्शन केलं तर योग्य प्रकारे त्याचा निश्चितच फायदा आपल्या प्रेक्षकांना होत असतो. सर, जी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी असते किंवा विदेशातली ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी, आपल्याकडची टेक्नॉलॉजी, यात थोडाफार काही फरक आहे का? थोडक्यात काय सांगणार सर? थोडा वेळ आहे आपल्याकडे. सर्वात मोठा फरक आपल्यामध्ये डाएट आहे. अच्छा. वी आर नॉट सिरियस अबाउट अवर डाएट. बरोबर सर. सेकंड थिंग, सायकोथेरपी ही पण एक आम्ही आमच्या स्पोर्ट्स याच्यामध्ये सायकोलॉजिस्ट पण ठेवतो. बिकॉज प्रत्येक स्पोर्ट्समॅनचं एक सायकोलॉजी डिफरंट, टेम्परामेंट डिफरंट असणार. टेस्ट बॅट्समॅनचं टेम्परामेंट आणि 20-20 बॅट्समॅनचं डिफरंट असणार. एका बॉक्सरचं टेम्परामेंट डिफरंट असेल. तर मी कोचेसला एकच सांगेन की सायको अनालिसिससाठी यू शुड मीट द कम्प्लीट स्पोर्ट्स टीम आणि आणि जे आपण स्पोर्ट्समॅनला कसं जपावं हे फार समजायला पाहिजे. बिकॉज स्पोर्ट्समॅन आपली धरोहर आहे. बरोबर. त्याला इंजरी झाली की ती धरोहर आपल्याकडून जाणार हे लक्षात ठेवायला पाहिजे. बरोबर सर. निश्चितच सर आपल्याला इतके योग्य प्रकारे सरांनी मार्गदर्शन केलं. आयुर्वेदामध्ये एक वाक्य आहे, स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम. याचा अर्थ असा की स्वस्थ माणसाचे स्वास्थ्याचे रक्षण करणं. सरांनी जे आपल्याला सांगितलं की क्रीडापटूंना ज्या इंजुरीज होत असतात त्यांच्यावरचा प्रिव्हेंटिव्ह आणि कन्झर्वेटिव्ह या दोन गोष्टींचा जर योग्य वापर केला तर त्याचा चांगला फायदा होत असतो. तर यावरून मला वाटतं की आपले क्रीडापटू जे आहेत, जे विदेशात जाऊन ऑपरेट करतात, त्यांना एक पर्याय किंवा त्याला एक बाह्यत, एक दुसरी गोष्ट अवेलेबल आपल्या भारतात इतक्या चांगल्यारित्या सरांमुळे उपलब्ध झालेल्या आहेत. सर, आज तुम्ही इथे आलात, आमच्या प्रेक्षकांना क्रीडा खेळाबद्दल इतकी सुंदर माहिती दिली, त्याबद्दल हॅलो डॉक्टरच्या आमच्या संपूर्ण टीमतर्फे तुमचे हार्दिक आभार व्यक्त करतो सर. थँक्यू.